माझी नम्र विनंती. आई म्हणजे श्वास, आई म्हणजे जीवन, आई म्हणजे श्वास, आई म्हणजे जीवन. आज मी इथं आईच्यामुळं खंबीरपणे उभे राहिले आहे. आईमुळे मी आईने आपल्यासाठी किती पण कष्ट घेतले आहे. आईने मला 9 महिने पोटात पाळलेले आहे. आईने मला घेण्यासाठी किती वेदना सहन केलेले आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव साई ज्ञानेश्वर मुसे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. मी आज माझी आजी या विषयावर भाषण करणार आहे. माझ्या आजीचे नाव सौ सुलोचना सोनू मुसे आहे. मी माझ्या आजीच्या गावाकडे जातो. आजी घर सजवून ठेवते. आजी मला खाऊ आणते, कपडे घेऊन देते. माझी आजी माझी खूप लाड करते. जन्म शेवाडे इथे झाला. नमस्कार, माझे नाव अवनी दिलीप महामुनी आहे. मी तुम्हाला माझी स्वच्छता याबद्दल काही वाक्य सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव शौर्य विनोदी तापे. आज मी तुम्हाला माझ्या आईबद्दल 4 वाक्य सांगणार आहे. माझ्या आईचे नाव राणी विनोदी तापे. आपली आई म्हणजे देव, देवी, लक्ष्मी, माता. आपली माता म्हणजे माया. व आई आपल्यासाठी खूप कष्ट करते. आपल्याला शिकवते, छान सवय लावते, खूप चांगल्या सवय लावते व आपला अभ्यास घेते. आपल्याला वाचन करता येत नाही तर आपलं वाचन घ्यायला मदत करतात. यासाठी आज मी माझ्या आईसाठी हे भाषण करत आहे. म्हणून मी देवाला प्रार्थना करतो की अशी आई सर्वांना मिळावा. सर्वांना माझी नम्र विनंती. नमस्कार, माझे नाव श्रावणी दत्तात्रय विरकर आहे. आज माझा विषय आहे माझे वडील. माझ्या वडिलांचे नाव आहे दत्तात्रय भाऊसाहेब विरकर. त्यांचे वय 48 आहे. ते माझे खूप लाड करतात. मला काही हवे असल्यास आणून देतात. आई ज्यावेळेस माझ्यावर ओरडते त्यावेळेस माझे वडील माझी बाजू घेतात आणि मला काही वस्तू हव्या असल्यास देतात आणि मला चांगले संस्कार शिकवतात. मोठ्यांशी कसे बोलायचे, कसे वागायचे. माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात. माझ्या वडिलांना हिरवा रंग खूप आवडतो. माझे वडील खूप माझ्यावर प्रेम करतात. मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते. धन्यवाद. माझा नमस्कार, माझे नाव प्रतीक दत्तात्रय बाचल आहे. मी आज तुम्हाला माझ्या आजोबा बद्दल 2 वाक्य ऐकवणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. माझे आजोबा माझे खूप लाड करतात. ते मला खाऊसाठी पैसे देतात. माझे आजोबा माझ्यावर खूप चांगले संस्कार करतात. आई वडील आणि आजी नंतर माझे आजोबा मला सर्वात जास्त लाड करतात. मला माझे आजोबा खूप आवडतात. माझे आजोबा मला बाहेर फिरायला नेतात. माझे आजोबा कधी मला शाळेत सोडायला येतात. माझे आजोबा माझे खूप लाड करतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रांजल सोमनाथ जगताप आहे. आज मी तुमच्या समोर मोबाईल नको मला हे नाट्य सुरू करत आहे. आपण शांत चित्तेने माझे 2-3 शब्द ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपण मोबाईल खेळत असतो. आई आपल्याला सारखी सांगत असते, बाळा जेवण कर, बाळा हे खा, बाळा ते खा. आपण काय आईचं ऐकतच नाही. आई आपल्याला खवळते, आई आपल्याला रागवते, तरी आपण काही आईचं ऐकतच नाही. तरी आपण मोबाईल बघतच राहतो. एके दिवशी काय होतं, आई बाळाला सांगते, बाळा डेअरीतून दूध जाऊन आण. बाळ काय म्हणतं, नमस्कार, मी चिरंजीव आयुष किशोर वाळू. मी श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी येथे इयत्ता 5वी तुकडी ब येथे शिकत आहे. माझ्या भाषणाच्या विषयाचे नाव आहे झाडे वाचवा. हल्ली या काळात झाडांची खूप जंगलतोड होत आहे. काही लोक झाडांची जंगलतोड कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण काही कारणाने ते असफल होतात. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात व औषधी पदार्थ देतात, पण आपण त्यांची जंगलतोड करतो. ती जंगलतोड का करतो? आपण ज्या वह्यांवर लिहितो ते वही आपण वापरून झाल्यावर ती रद्दीत टाकतो, पण ती रद्दीत टाकण्याऐवजी आपण त्याच्यावर काही क्रिया करून ती परत वापरता यावी असे करून आपण जंगलतोड वाचू शकतो व झाडांची जंगलतोड पण वाचू शकतो. त्यामुळे मी एवढे सांगेन की आपण दर महिन्याला एक झाड तरी लावावे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समृद्धी योगेश मानकर. माझा आवडता प्राणी आहे कुत्रा. कुत्रे खूप प्रेमळ असतात. आपल्याला खूप प्रेम करतात. आपण त्यांना साधं दूध, पाणी व चपाती दिलं तरी ते आपल्याला खूप प्रेम करतात. आणि कुत्रे जेव्हा छोटे असतात तेव्हा ते मला त्याची दौलतात मला खूप आवडते आणि ते मोठे झाल्यावरती खूप छान दिसतात. मी शाळेत
शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला आहे. आज मी तुम्हाला माझ्या आवडत्या नेत्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. माझ्या आवडत्या नेत्याचे नाव जवाहरलाल नेहरू आहे. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर रोजी झाला. त्यांचा जन्माच्या दिवशी बालदिन असतो. त्यांना लहान मुले खूप आवडायची व लहान मुलांनाही ते खूप आवडायचे. त्यांचे टोपण नाव चाचा नेहरू असे होते. असे म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, माझं नाव आदिती विशाल पालवे आहे. माझा विषय आहे माझा मामा. माझ्या मामाचे नाव देवीदास आहे. तो मला उन्हाळ्यात, जेव्हा मी उन्हाळ्यात जाते, दिवाळीच्या सुट्टीत जाते, तेव्हा तो मला नवीन कपडे घेतोच. इतकेच नाही तर तो माझे लाड पण करतो. मला माझा मामा खूप आवडतो. माझा मामा शोरूम मध्ये काम करतो. धन्यवाद. माझे नाव भक्तिपती भंगे आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे पाणी वाचवा. मी दररोज पाणी वाचवते. माझ्या आई जर भांडे घासत असेल तर तिथे जर थोडे पाणी उरले तर ते मी पाणी झाडात टाकते. आमच्या अंगणात खूप सारे झाडं आहेत. माझ्या जर का वॉटर बॉटल मधले पाणी उरले तर मी त्या झाडांना टाकते. मी नेहमी पाणी पुरवठा करत असते. जेव्हा पाणी असतं तेव्हा आपल्याला पाण्याची गरज समजत नाही. जेव्हा पाणी असतं तेव्हा आपल्याला पाण्याची गरज कळत नाही. जेव्हा पाणी नसतं तेव्हा आपल्याला पाण्याची गरज समजून येते. पाणी जर आपल्याला नसतं तर आपण जगू शकत नाही. नमस्कार, माझे नाव साहेब आहे. माझा आवडता सिनेमा झाबा आहे. झाबा पिक्चरमध्ये संभाजी महाराजांना कसे जुळम केले, त्यांच्यावरती अत्याचार केला हे दिसते. ते स्वराज्यासाठी कसे लढले, त्यांचे पराक्रम हे सर्व त्याच्यामध्ये दिसते. स्वराज्यासाठी त्यांनी कुर्बानी दिली, मुघलांना त्यांना ठार केले हे सर्व दिसते. संभाजी महाराज सर्वात लाडके छत्रपती होते. त्यांच्यावरती मुघलांनी जुल्म केले तरी त्यांनी स्वराज्य घडवले. संभाजी महाराज यांनी सर्व मुघलांचे किल्ले जिंकले व स्वराज्य गाजवला. संभाजी महाराजांचे नाव सर्व भारतात अमर झाले. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव वैष्णवी सचिन काकडे. मला विषय आला आहे माझे आवडते शिक्षक. माझे आवडते शिक्षक डॉक्टर अमोल बागुल सर आहे. त्यांना द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते अवॉर्ड भेटलेले आहे. राष्ट्रीय शिक्षक अवॉर्ड भेटलेले आहे. त्यांना गिटार, पियानो व बासुरी वाजवता येते. त्यांचे संपूर्ण नाव डॉक्टर सर आहे. त्यांचे आईचे नाव सुनंदा आहे. त्यांच्यासोबत आम्हाला वेगवेगळी कवितांवर डान्स, वेगवेगळ्या गोष्टी, सर्व गोष्टी शिकवतात. धन्यवाद. आहे माझे काका. माझे नाव दुर्वांग केवले आहे. मी माझे काका या विषयाबद्दल 2 शब्द बोलणार आहे. माझ्या काकांचे नाव गजानन केवले आहे. माझे काका माझे खूप लाड करतात. माझे काका मला फिरायलाही घेऊन जातात. हे 2 शब्द बोलून मी माझे भाषण संपवतो. नमस्कार, माझे नाव अक्षर सागर राऊत आहे. मी आज तुम्हाला माझी शाळाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांततेत ऐकावी अशी माझी नम्र विनंती. माझी शाळा मोठी व स्वच्छ आहे. माझ्या शाळेचे नाव श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला आहे. माझ्या शाळेतले चांगले विद्यार्थी व चांगले शिक्षक आहेत. आमच्या शाळेत आमचे वर्ग शिक्षक श्री बागुल सर आहेत. ते आम्हाला चांगले शिस्त, विचार व अभ्यास शिकवतात. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव योगीराज विवेक भिडे आहे. आज मी तुम्हाला माझी आई याच्यावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आपली आई आपल्यासाठी खूप काही करते. आपली आई आपल्यासाठी डबा बनवते. आपली आई आपल्याला शाळेत सोडायला येते. आपली आई आपल्यासाठी जेवण बनवते. आपण आजारी असलो तर आपली आई रात्रभर जागी राहून आपली काळजी घेते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहल संजय कुमार क्षीरसागर. मी इयत्ता 5वी ब या वर्गाची विद्यार्थिनी. मी आज माझी शाळा याविषयी वाक्य बोलून दाखवणार आहे. माझ्या शाळेचे नाव आहे श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, सावेडी, अहिल्यानगर. माझ्या शाळेत अनेक सोयीसुविधा आहेत, जसे CCTV, शिक्षकांसाठी स्वतंत्र खोल्या, हवेशीर वर्ग खोल्या, मोठमोठ्या खिडक्या, पोषक आहार, क्रीडांगण, फर्निचर, ग्रंथालय इत्यादी माझ्या शाळेत सोयीसुविधा आहेत. माझ्या शाळेतील विद्यार्थी एकदम उंच पदावर पोहोचलेले आहेत. माझ्या शाळेत उत्तम शिक्षण दिले जाते. माझ्या शाळेतील शिक्षक समजावून
नीट व्यवस्थित शिकवतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सई सुमित अकोलकर आहे. मी आज मावशी या विषयावरती खूप शिकायचं आहे. लहान मुलांना हा प्रश्न पडतो की मावशी म्हणजे काय. मावशी म्हणजे आपल्या आईची बहीण. ती आपल्यासोबत खेळती बोलती, आपल्यासोबत खेळते. आपल्याला खूप आनंद होतो. माझे वडील आज मी इकडे आहे तर माझ्या वडिलांमुळेच